दहिसरमध्ये 19 गाळ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली। शुक्ला कंपाऊंड भागामध्ये बीएमसीने ही तोडक कारवाई केली, तर अचानक कारवाई केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे। अधिकारी बिल्डरवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आता स्थानिकांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये शुक्ला शेडच्या इथे कब्जा होता, तरी लीगल डॉक्युमेंट आपण बोलून जावा तरी त्यांनी ते काही पण लीगल नोटीस पण त्याने शुक्ला शेडला पाठवलेली नाही। म्हणजे आम्ही म्हणतो की पहिले इनिशियल डॉक्युमेंट खत्रीच्या तो जो लीगल नाही आहे। 2004 पर्यंतचे स्ट्रक्चर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर होतात, त्याच्यामध्ये तुम्ही काही कारवाई केली तुम्ही उचित कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे, काहीतरी तुम्ही एक अल्टरनेट काही जगह द्यायला पाहिजे। तो काही प्रोसेस फॉलो केलेले नाही आणि तुम्ही आमच्याकडनं असेसमेंट टॅक्स घेतात, तुम्ही आमच्याकडनं हे सगळे परवानगी देतात, जीएसटी देतात। ह्याच नंबरवर आम्ही रोजगार देतोय, आम्ही जीएसटी भरतोय, आम्ही इन्कम टॅक्स भरतोय, सगळं आम्ही करतोय, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला असं म्हणतात की तुम्ही इल्लीगल। हे काय आहे? हे कसला प्रकारचा न्याय आहे आमच्याशी? तुम्ही हे सांगा ना आम्हाला की तुम्ही इकडे तुम्हाला रिलोकेट करतो, आम्ही कंपन्सेशन देतो, ते आम्हाला समजायला येते। पण तुम्ही म्हणतात की ना हे झोपडे तोडूनच टाकायचे आणि तुमचे व्यवसाय वगैरे तुम्ही बंद करून इकडून निघून जावा, हे कसलं आहे प्रकरण? त्यावेळी जो तहसीलदार इकडचे तलाठी होते त्यांनी सगळ्याच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या गाळ्यामध्ये कमर्शियलमध्ये चाळीत जाऊन प्रत्येकांच्याकडे तुमचं किती नुकसान झालं आहे, तर आमचं तिथे नुकसान पण रेकॉर्ड झालेलं की आमचं ह्या पाणी भरल्यामुळे आमचं किती किती नुकसान झालं आहे। आमच्याकडे एवढे पुरावे असताना आपण सडनली कोणी येऊन सांगता आम्हाला की आता तुम्ही उद्यापासून इथे नाही आहे, तुम्ही खाली करा म्हणून, तर ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।